बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. जन तन धन केले तृणाही समान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा. जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या सबंध आयुष्यात स्वतःच्या दुःखाचं भांडवल करताना कुठेही पाहायला मिळत नाहीत. आणि हाच सर्वात मोठा वैशिष्ट्यपूर्ण गुण जो मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण तुकोबारायांकडून शिकायला हवा, घ्यायला हवा. अनेक संकट आली, अनेक आव्हानं आली, पण त्याही वेळी आम्ही परिस्थितीच्याही छाताडावर पाय देऊन थाटात उभे होतो. याचं कारणच जणू तुकोबारायांनी या अभंगात सांगितलंय. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीया माझा पंढरी राव, तो या देवांचाही देव. अशा देवाचे आम्ही अंकित असल्याने आम्ही देखील बळीवंत झाल्याची गोष्ट तुकोबाराय अभिनिवेशानं सांगतात. आम्ही बळीवंत झालो, स्वतःवर काम केलं, रडत बसलो नाही. तुकोबारायांचा हा अभंग स्वतःच्या आयुष्याकडे गांभीर्यानं पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणा ठरावा असा आहे. बळीवंत झाल्याची खूण काय असावी, बळीवंत झाल्याचं लक्षण काय असावं. कितीही आकर्षक असली तरीही भविष्यासाठी घातक ठरणारी प्रलोभनं नाकारायलाच हवी. अशी प्रलोभनं नाकारता आली की तुम्ही बळीवंत झालात, बलवान झालात म्हणून समजा. आम्ही जी काही मंदिरं चालवत आहोत त्यामध्ये तुम्ही देखील सामील व्हा, त्यातलं काही उत्पन्न आम्ही तुम्हालाही देऊ, अशी काही प्रस्थापितांनी तुकोबारायांना सुद्धा प्रलोभनं दिली. आली तुकोबारायांना सुद्धा प्रलोभनं. मग अशा सरसकट प्रलोभनांना तुकोबा बळी पडत नाहीयेत हे लक्षात आल्यावर थेट त्यांच्या पौरुषत्वालाच प्रलोभन म्हणून भंडाऱ्या डोंगरावर भजन करत असताना प्रस्थापितांनी तुकोबारायांकडे वेश्याही पाठवली. पण स्वतःच्या अंतर्गत विकासाच्या संबंधानं स्वतःवर प्रचंड काम केलेले तुकोबा अशा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडले नाहीत. म्हणून तर बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत असं खात्रीनं म्हणू शकलेत. बळीवंत झाल्याचा आणखी एक पुरावा महाराजांनी या अभंगाच्या दुसऱ्या चरणात दिलाय. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. संसार या शब्दाचा अर्थ इथं बायका मुलांचा संसार असा नाही. हे संपूर्ण विश्व जे जे डोळ्यांना दिसतंय तो संसार. स्वतःच्या विकासाच्या, स्वतःच्या हिताच्या, स्वतःच्या डेव्हलपमेंटच्या आड येणारी मग ती कोणतीही गोष्ट असे ना, मला ती नकोय. लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. माझ्या कल्याणाच्या आड येणाऱ्या षड उर्मी सर्वप्रथम मी मारल्या. आता षड उर्मी लक्षात घ्या. तहान, भूक, शोक, मोह, जन्म आणि मृत्यू या षड उर्मींच्या पलीकडे गेलो म्हणून केला षड उर्मीचा मार. ह्या द्वितीय चरणात केला षड उर्मीचा मार असा उच्चार आहे तुकोबारायांचा. केला, करू आणि होईल वगैरे असं काही नाही. केला, स्वतः जबाबदारी घेतली आहे महाराजांनी. तुकोबारायांना डिपेंडन्सी अजिबात मान्य नव्हती. परावलंबित्व ही गोष्टच त्यांच्या यादीत नव्हती. स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे कुठल्याही चमत्काराची वाट न पाहता प्रयत्नवादाची कास धरून स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन जगलेत तुकोबाराय. आणि म्हणून केला षड उर्मीचा मार. आता येऊया अभंगाच्या तिसऱ्या चरणाकडं. जन तन धन केले तृणाही समान. जन तन आणि धन हे सगळं तृणासमान म्हणजे गवताच्या काडी समान आम्ही करून टाकलं असं तुकाराम महाराज म्हणतात. काय कारण? ज्या ज्या गोष्टींच्या आधारे जग तुम्हाला वेठीस धरू पाहतं त्या गोष्टी काडी समान करून टाकल्या. सामाजिक दबाव आणण्यासाठी तुकोबारायांना गावातून हाकलून देण्याचा आदेश काढण्यात आला तेव्हा महाराजांनी देखील कुठल्याही प्रकारची याचना करत न बसता थेट भामचंद्र गाठला. जन, देह जावो अथवा राहो. तन आणि धनाचं म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरे जड जवाहीर नजराणा म्हणून पाठवल्यानंतर तुकोबारायांचे शब्द आहेत, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. एकंदरीत जग तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा आधार घेऊन वेठीस धरू शकतं त्या गोष्टींशी आपला संबंधच तोडला की मग मुक्तपणे आयुष्य जगता येतं. हा संदेश श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्याला दिलाय. आपल्या कृतिशील जीवनशैलीतून दिलाय. इतक्या स्पष्ट भूमिकेतून पुढे आलेले तुकोबाराय आता केलेल्या कृतींचा साफल्यपूर्तीचा उच्चार ह्या अभंगाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या चरणात करतात. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा.
लौकिक अर्थानं जगाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींपैकी कुठलीही गोष्ट तुकोबारायांवर प्रभाव टाकू शकली नाही. किंबहुना इतकं बळीवंत, इतकं मजबूत महाराजांनी स्वतःला बनवलं की महाराज शेवटी म्हणतात, आम्ही मुक्त झालो, मुक्तीच्या माथ्यावर विराजमान झालो. तुका म्हणे, आता आम्ही मुक्तीची या माथा. आपल्या नुकसानाला जबाबदार असणाऱ्यांवर आपण जितक्या सजगतेनं आरोप करतो तितकंच दोषी आपण स्वतःला सुद्धा ठरवायला हवं. कारण सदरील अभंगात जितका वस्तुनिष्ठ विचार तुकोबारायांनी स्वतःबद्दल केला आहे तितका आपण स्वतःबद्दल कधी करत नाही. आणि म्हणून कधीतरी स्वतःलाही आरसा दाखवणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी.